हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. तर आज आहे ट्यूजडे आणि ट्यूजडे इव्हनिंग आहे. संध्याकाळचे 7:30 वगैरे झाले असतील आणि मी निघाली आहे घराच्या बाहेर. तर आज माझ्यासोबत मुली नाही आहेत, तर माझ्यासोबत आहे परी. परी काल आली होती घरी, तर ती काल आमच्याकडेच राहिली आणि आत्ता आम्ही तिला घेऊन बाहेर पडलेलो आहोत. कारण की तिचं जे कानातलं आहे गोल्डचं आहे, तर ते खूप असं खराब झालं आहे, तुटलं आहे. पण मी दाखवेन तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये. तर तेच तिला न्यू घेण्यासाठी आम्ही निघालेलो आहोत. तर चला पुढे ब्लॉग कंटिन्यू करा. तर माझ्याच एरियामध्ये असलेल्या एका शॉपमध्ये आम्ही आलो होतो. तर ह्याआधी पण मी 2दा परीचे कानातले चेंज केलेले आहेत, ते पण सेम शॉपमधून. तर आता पण चेंज करण्यासाठी आम्ही तिकडेच आलेलो आहोत. ॲक्च्युली आहे ना, लास्ट वीकमध्येच मी हिराचे कानातले चेंज केले होते. सो तसेच सेम ऑलमोस्ट आम्ही तिला करायला इकडे आलो होतो. कारण की आता स्कूलमध्ये पण ना थोडेसे असे मोठे कानातले नाही चालत आणि ते घालू पण नाही मुलांना. सो इथे परी एवढी एक्सायटेड होती ना ते घेण्यासाठी आणि ती चेक करत होती की कसं दिसतंय मला वगैरे. आणि तिथल्या स्टाफला पण एवढा छान ती रिस्पॉन्स देत होती ना. ते विचारत होते तुला कसं हवं आहे, कसं काय. तर त्यांना सांगत होती की मला स्टारचं हवं आहे किंवा मला फ्लावरचं हवं आहे, असं ते त्यांना खूप छान रिस्पॉन्स देत होती. आणि मी तुम्हाला बहुतेक दाखवले नसतील की इराला मी कसे कानातले केलेत ते. तर मी उद्या परवाच्या ब्लॉगमध्ये ते दाखवेनच. तर सेम परीसाठी पण तसेच केलेत आणि छान दिसत आहेत ते तिला. मुलींचा जरा आवाज येत असेल तर तेवढं इग्नोर करा प्लीज. आणि घरी गेल्यावर परी दाखवतेच आहे की तिने कसे कानातले केलेत ते. पण त्याआधी मी दाखवते की तिचे आधीच्या कानातल्याची कंडिशन काय होती. तर हे पहा, आधीचे तिचे असे होते आणि ते पूर्ण वाकडे तिकडे झाले होते आणि एका बाजूची तर पूर्ण तारच निघून आली होती. मग हे असंच ठेवणं फार रिस्की वाटलं मला आणि त्यामुळे मग मी तिच्या बाबांना विचारलं की करू का चेंज. तर तो पण म्हटला हो ताई तू कर चेंज. आणि म्हणून मग ते कानातले दाखव व्हिडिओमध्ये कानातले दाखव ना व्हिडिओमध्ये. हा कानातला 1 वाजता येणार मग परी बसून काय करणार. सुंदर आहे. तिला किती डोक आहे. आता दुसऱ्या कानात आर्याला किती डोक आहे बघ ती. म्हणजे उद्या आम्ही दोघी शाळेत जाणार आणि ही एकटी काय करणार मग. नाईस. उलटा कोणी घातलेला. नाईस.